गोपाल कृष्ण भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। पवन दूत हनुमान की जय। नमा पार्वती पति हर महादेव। दादा असं तरी हे दादा धर की रस असं असं धर असं धर की रस तसं नको असं असं थोडं असं श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। ओम नमः श्री सच्चिदानंदाय नमः। वाली सुग्रीव जन्म कथा ऐको ना सुका श्री रघुनाथा। संतोषिन्या हनुमंता होये बोलता श्री राम। आकार चरण महामंडल मस्तकाधारी शब्द ब्रह्म आता शारदा विष्णू मोहिनी नमस्कारी आणि स्वामी आताच्या अध्यामध्ये म्हणतात की वाजीचा आणि सुग्रीवाचा जन्म झाला म्हणतात आणि ते धर्माचे श्री रामचंद्र प्रभूला असा आनंद झाला म्हणतात. ते हनुमंतराजा काय बोलू लागले पुढे म्हणून शक्य करावे सुग्रीवासी हे मुख्य करते गे आम्हासी. तुही सख्यात आलासी अतिशयशी सुख झाले. रामचंद्र प्रभू बोलू लागले की हनुमंता म्हणजे आमचे एक प्रकार म्हणजे दोघांचा आम्हाला सख्यपणा जोड म्हणतात ना आमचं दोघांचे एक जीव व्हावण्यासाठी रामचंद्र प्रभू हनुमंताला सांगू लागले. कबंदे सांगितले मजपासी रसदार दुःख सुग्रीवासी. सुखी करावयात राशी ऋषमुखाशी मी आलो. असं म्हणजे मला त्या कबंदानं सांगले म्हणतात की सुग्रीवाला आणि रामचंद्र प्रभूला लोकांची एकच अवस्था आहे असं मला सांगले हे म्हणतात. त्या याला विचार करता इथं ऋषमुख पर्वताला आलो म्हणून असे हनुमंताला राम बोलू लागले. जो माझा होय अनन्य शरण त्याचे दुःख निर्दाळून सुखी करावे संपूर्ण ब्रिज जान हे माझे. हनुमंताला सांगतात म्हणतात की मला जे कोणी शरण येईल त्याचं मी सगळं सहाय्य करीन म्हणतात. त्याला त्याचा उद्धार करीन असे ते रामचंद्र प्रभू सांगू लागले हनुमंताला. दुःख